नमस्कार विद्यार्थी मित्रहो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रहो, आज आपण आपल्या चॅनलवर बालके सरांना पाचारण केलेलं आहे। ते आपल्याशी सुसंस्कृत राजकारणी यशवंतराव चव्हाण या विषयावर संवाद साधतील। तो आपल्याला निश्चितपणे आवडेल। सर्वप्रथम सर्व पॉलिटिक्स हे न्यूज चॅनल पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांना नमस्कार करतो। या आजच्या या व्याख्यानाचा विषय असा आहे की यशवंतरावजी चव्हाण एक सुसंस्कृत राजकारणी असलेला चेहरा, या विषयाच्या अनुषंगाने मला या ठिकाणी मांडणी करायची आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे, स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते। त्याही पूर्वी आपल्याला माहिती असेल की 1956 साली ते द्विभाषिक जे राज्य होतं, मुंबई राज्य, महाराष्ट्र राज्याची स्थापना होण्यापूर्वी 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली। त्यापूर्वी गुजरात आणि महाराष्ट्र मिळून एक मुंबई नावाचं राज्य होतं, द्विभाषिक राज्य होतं। गुजराती बोलणाऱ्या लोकांचं गुजराती आणि मराठी बोलणाऱ्या लोकांचं मराठी, असं एक द्विभाषिक राज्य मुंबई, आणि त्या मुंबई राज्याचे द्विभाषिक राज्याचे ते 1956 पासून मुख्यमंत्री राहिलेले आहेत। 1956 ते 1962 हा काळ स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या कारकिर्दीतला अत्यंत कसोटीचा काळ, आणि राजकारणामध्ये समाजकारणामध्ये खरं तर यशवंतरावजी चव्हाण 2 क्षेत्रासाठी अत्यंत परिचित आहेत, एक समाजकारण आणि एक राजकारण। राजकारण करत असताना समाजकारणाचा कधीही विसर स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाणांना पडला नाही। आणि या 6 वर्षाच्या काळामध्ये 1956 ते 62च्या काळामध्ये जो काही संघर्ष, जी काही आव्हाने त्यांना आपला नवीन महाराष्ट्र घडवण्यासाठी किंबहुना देशाच्या विकासासाठी जे काही त्यांना संघर्ष करावा लागला, ते संघर्ष आपण जर त्यांचा विंड्स ऑफ सह्याद्री इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट झालेलं किंवा मराठीत त्यांची जी भाषणाचा संग्रह जो आहे सह्याद्रीचे वारे नावाचं, ते जर आपण वाचलं तर 1956 ते 1962 काळामध्ये ज्या काही सामाजिक राजकीय घडामोडी महाराष्ट्रात घडल्या किंवा संबंध देशामध्ये घडल्या, त्या सर्व आपल्याला परिचित होतील आणि स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाणांचं व्यक्तिमत्व आपल्याला दिसून येईल। खरं तर स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण हे पुढे आले ते एक निष्ठावान स्वातंत्र्य सैनिक म्हणून। जेव्हा देश पारतंत्र्यात होता, गांधीजींनी देशाला स्वातंत्र्य मिळावं या हेतूने असंख्य चळवळी उभा केल्या होत्या। त्याच चळवळीमध्ये विद्यार्थी दशेमध्ये तसं यशवंतरावजी चव्हाण यांचं शिक्षण LLB पर्यंत झालेलं आहे, आणि विद्यार्थी दशेमध्ये या एक स्वातंत्र्य सैनिक म्हणून, एक निष्ठावान स्वातंत्र्य सैनिक म्हणून ते गांधीजींच्या सोबत असोत किंवा पंडित जवाहरलाल नेहरूजींच्या सोबत असोत, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सोबत असोत, त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सुरुवातीला स्वातंत्र्य सैनिक म्हणून अत्यंत प्रामाणिकपणाने स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला। आणि नंतर मी आताच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्यांच्यावरती अगदी कमी वयामध्ये 1956 पासून द्विभाषिक मराठी राज्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली। एक नेतृत्व कसं असावं, आजच्या राजकारणाचा जेव्हा अभ्यास करतो आपण, खरं तर आजच्या राजकारणाबद्दल आपण बोलू नये। आपले डॉक्टर दत्ताहरी होनराव सर प्रासंगिक, खास करून वर्तमानपत्रामध्ये जे स्तंभलेख सरांचे येतात, ते आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरची ज्या काही प्रचलित घडामोडी घडत असतात, त्या प्रासंगिक घडामोडीवरती सर लेखन करत असतात। आता सध्याचं जे राजकारण आहे, त्या राजकारणावरती माझ्यासारख्या सामान्य प्राध्यापकांनी बोलू नये। पण आज या सर्व राजकारण्यांना खरं तर स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण हे का वाचले पाहिजेत आणि त्यांना का समजून घेतलं पाहिजे? कारण आपण पाहतो, लोक माझे सांगाती हे आत्मचरित्र देशाचे सन्माननीय नेते श्रद्धेय शरदचंद्रजी पवार यांचं आत्मचरित्र आहे। ते आत्मचरित्र मी जेव्हा वाचत होतो, त्यामध्ये एक प्रकरण स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाणाबद्दलचं आहे। तर त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, शरदचंद्र पवार साहेबांनी, की यशवंतरावजी चव्हाणांचं व्यक्तिमत्व कशा स्वरूपाचं होतं, आणि ते राजकारण आणि समाजकारण करत असताना आपला कायम ठसा ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करतो, मग त्यांनी उद्योग क्षेत्राचा विस्तार करत असताना केलेलं कार्य असेल, शेती क्षेत्राचा विकास करतानाचं कार्य असेल, सिंचन क्षेत्राचं असेल, सहकाराची चळवळ जशी त्यांनी पुढे आणली,
या वेगवेगळ्या सर्व क्षेत्रात काम करत असताना आपल्या नेतृत्वाची एक छाप अत्यंत काय म्हणतो आपण कायमस्वरूपी त्या त्या क्षेत्रात त्यांनी ठेवलेली आहे. त्या ठिकाणी शरदचंद्रजी पवार साहेब सांगतात त्यांच्या आत्मचरित्रामध्ये की यशवंतरावजी चव्हाण इतके प्रगल्भ आणि सुसंस्कृत राजकारणी होते की त्यांच्या सर्व म्हणजे त्यांचे जे काही राजकारणातले जे काही विचार आहेत तेच घेऊन मी 1967 साली राजकारणात आलो. अगदी पहिल्या प्रथम जेव्हा शरदचंद्रजी पवार साहेबांना तिकीट द्यायचं होतं अगदी 26व्या वर्षी, तेव्हा प्रस्थापित जे काही वरिष्ठ मंडळी होती बारामतीची त्यांनी कडाडून विरोध केला होता. पण स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांची दूरदृष्टी अशी होती की हा मुलगा भविष्यात आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणाला नव्हेच तर देशाच्या राजकारणालाही वळण देण्याची क्षमता या मुलामध्ये आहे हे ओळखून ज्येष्ठ लोकांचा विरोध डावलून यशवंतरावजी चव्हाणांनी आग्रह धरून शरदचंद्रजी पवार साहेबांना वयाच्या 26व्या वर्षी बारामती विधानसभा मतदारसंघातनं निवडणूक लढवण्याची संधी दिली आणि त्या संधीचं त्यांनी सोनं करत स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाणांना आदर्श मानून आज जी वाटचाल केलेली आहे ती आपल्या सर्वांना माहिती आहे. तर असा शरदचंद्रजी पवार साहेबच नाही तर असंख्य महाराष्ट्रातील राजकारण्यावरती ज्यांचा प्रभाव आहे असे यशवंतरावजी चव्हाण ज्यांच्या नावाने महाराष्ट्रामध्ये एक विद्यापीठही चालतं शिक्षण क्षेत्रात. आपण आमच्या श्री अवघी स्वामी महाविद्यालयामध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं अभ्यास केंद्र आहे आणि यांच्या नावाने ते विद्यापीठ चालतं. का चालतं तर शिक्षण क्षेत्रात ही यशवंतरावजी चव्हाण आज महाराष्ट्र आपण पाहतो देशामध्ये शिक्षण क्षेत्रात अग्रेसर आहे. याचं कारण आहे की महाराष्ट्राची जी पायाभरणी झाली आपल्याला आठवत असेल 1 मे 1960 जेव्हा मुंबईच्या आझाद मैदानावरती स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाणांनी देशाचे भाग्य विधाते पंडित जवाहरलाल नेहरू आणि नुकतेच महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल म्हणून ज्यांची नियुक्ती झाली होती ती प्रकाश यांच्या समोर जे भाषण दिलं स्वप्नपूर्ती नावाने ते सह्याद्रीचे वारे या पुस्तकामध्ये त्याचा समावेश आहे. ते जर भाषण आपण ऐकलं छोटेखानीच भाषण आहे किंवा सह्याद्रीचे वारे या पुस्तकातनं जर वाचलं तर आपल्याला लक्षात येतं की हा राजकारणी किती सुसंस्कृत होता आणि किती पुढचा विचार करणारा हा राजकारणी होता हे आपल्याला त्या भाषणातनं दिसून येतं. ते भाषण स्वप्नपूर्ती भाषण नेहरूंच्या समोरती आहे. एक आश्वासितपणा तमाम महाराष्ट्रातल्या मराठी जनतेला त्यांनी त्या भाषणातनं दिला. हे नव्याने निर्माण होत असलेलं महाराष्ट्र राज्य हे देशाचे सन्माननीय पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंकडे जसं भारताचे भाग्य विधाते म्हणून पाहत आहेत तसंच आम्ही तमाम मराठी जनता आपल्या आशीर्वादासाठी पंडित नेहरूंच्या आशीर्वादासाठी या ठिकाणी आम्ही सुचलेले आहोत. मी या ठिकाणी खात्री देतो की हे नव्याने निर्माण झालेलं महाराष्ट्र राज्य हे महाराष्ट्राच्याच हितासाठी नाही तर देशाच्या हितासाठी पहिल्यांदा पुढे येईल. जे जे पहिल्यांदा करता येईल ते देशासाठी करण्यात येईल आणि त्यानंतर महाराष्ट्रासाठी करण्यात येईल. तमाम मराठी भाषिकांच्या वतीनं आदरणीय पंडितजींना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की जेव्हा जेव्हा वेनेवर एक वाक्य आहे इंग्रजीमध्ये मी वाचलेलं ते भाषण वेनेवर हिमालयाज आर इन जिओपार्डी जेव्हा जेव्हा हिमालय संकटात येईल तेव्हा तेव्हा हा महाराष्ट्राचा सह्याद्री ब्लॅक रॉक स्ट्रक्चर असलेला सह्याद्री आपल्यासाठी या हिमालयाला शील्ड म्हणून ढाल म्हणून पुढे येईल. हे याचीच प्रसिद्धी जी वचन यशवंतरावजी चव्हाणांनी स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू यांना दिलं होतं तेच वचन त्यांनी जेव्हा when China defeated India in 1962 जेव्हा चायनाने भारताचा 1962 साली पराभव केला आणि तो पराभव पंडित जवाहरलाल नेहरूंच्या इतक्या जिवारी लागला की ते थोडस संबंध देशभरातनं त्यांच्या नेतृत्वावरती थोडीशी शंका उपस्थित केली जात होती. ते खचले होते आणि त्यावेळेचे जे काही संरक्षण मंत्री होते त्यांची ही विधानं पंडित नेहरूजींच्या नैराश्यात भरच घालत होती. कृष्ण मेनन तत्कालीन जे काही संरक्षण मंत्री होते तेही आपलं पार्लमेंटमध्ये सुमार बोलत सुटले होते. त्यांची स्टेटमेंट जर पाहिली तर ती चीड निर्माण करणारी होती. अशा परिस्थितीमध्ये नेहरूंना डिसिजन घ्यावं लागलं की आपल्या देशाचा संरक्षण मंत्री बदलला पाहिजे. त्यांच्या समोर प्रश्न होता की या परिस्थितीमध्ये अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये देशाचं संरक्षण मंत्री पद कोण स्वीकारेल तर त्यांच्या समोर ते एक नाव आलं. ते नाव होतं आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे भाग्य विधाते
स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण. जेव्हा दिल्लीतनं फोन आला तेव्हा स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाणांनी सांगितलं की पंडित नेहरूंनी जी जबाबदारी दिली आहे ती आपण स्वीकारायला तयार आहोत. आणि ते सर्वप्रथम दिल्लीला गेले, संरक्षण मंत्री पदाची सूत्र हाती घेतली. केंद्रातला कसलाही अनुभव यशवंतरावजी चव्हाणांच्या पाठीशी नव्हता कॅबिनेटमध्ये काम करण्याचा, पण पहिल्या प्रथम त्यांनी संरक्षण मंत्री पदाची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर पहिलं जर काम त्यांनी कोणतं केलं असेल तर चीनच्या सैन्याने भारतीय सैन्याचा पराभव केला आणि आपल्या भारतीय सैन्यांना उभारी देण्यासाठी आपण भारतीय सैन्यांना भेटलं पाहिजे या अनुषंगाने ते महाराष्ट्रातून दिल्लीत जात असताना एकटेच नाही गेले, तर सोबत महाराष्ट्रातले प्रसिद्ध कवी गीतकार ग दी माडगूळकरांची एक कविता ते सोबत घेऊन गेले होते. आणि ते सैन्यासमोर ती गेल्यानंतर सैन्याचा जो काही हौसला आहे तो बुलंद करण्यासाठी त्यांनी ती कविता त्यांच्या समोर ती म्हणून दाखवली. ती कविता अशी होती, येथे नसो निराशा थोड्या पराभवाने, पार्थास बोध केला येथेच माधवाने, हा देश स्तन्य प्याला गीताके अमृताचे, आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. ही कविता सैन्यांना जशी उभारी दिली, खरंच याच चायनाने पराभव केलेल्या धक्क्यातनं आदरणीय पंतप्रधान पंडितजी नेहरूंना सावरता आलं नाही आणि 27 मे 1964 या दिवशी नेहरूंचं निधन झालं. आणि त्यानंतर जेव्हा देशाचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री झाले तेव्हा मी सांगतो या ठिकाणी खर तर ते पंतप्रधान पद भूषवायचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये होतं. खर तर यशवंतरावजी चव्हाणांच्या माध्यमातून महाराष्ट्राला संधी ती मिळाली असती, पण प्रस्थापित जे काही नेतृत्व होतं त्यावेळेस तात्कालीन परिस्थितीमध्ये नेहरू गांधी घराण्याचा प्रभाव संपूर्ण भारतभर अधिक असल्यामुळे स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाणांना ती संधी भेटली नाही. कारण श्रीमती इंदिरा गांधी या अत्यंत प्रभावी आयरन लेडी म्हणून जगभरात प्रसिद्ध होत्या आणि त्यांच्या समोर त्यांना नेतृत्व करण्याची संधी येणं शक्यही नव्हतं. तरी पण उपपंतप्रधान पद त्यांनी सांभाळलेलं आहे. केंद्रामध्ये संरक्षण मंत्री पद असो, अर्थमंत्री पद असो किंवा परराष्ट्र मंत्री पद असो किंवा गृहमंत्री पद असो, आपण यशवंतरावजी चव्हाणांच्याकडे जेव्हा पाहतो, त्यांची कारकीर्द जेव्हा अभ्यासतो, खाली सरकार आलं आणि त्यावेळेस पी.व्ही. नरसिंहराव हे देशाचे प्रधानमंत्री झाले. पी.व्ही. नरसिंहराव देशाचे प्रधानमंत्री झाल्यानंतर माझ्या समोर ती नरसिंहरावांनी कुठलंही मंत्रालय घेण्याची त्यांनी मला ऑफर दिली होती. गृह मंत्रालय घ्या, संरक्षण मंत्रालय घ्या, अर्थ मंत्रालय घ्या, पवार साहेब तुम्हाला जे काही घ्यायचं आहे ते तुम्ही कुठलंही मंत्रालय घेऊ शकता. तेव्हा शरदचंद्रजी पवार साहेबांनी सांगितलं की केंद्रामध्ये पहिल्यांदा मी येतो आहे, तर केंद्रामध्ये पहिल्यांदा यशवंतरावजी चव्हाण जेव्हा आले तेव्हा त्यांनी संरक्षण मंत्री पद पहिल्यांदा सांभाळलं होतं, म्हणून मला सुद्धा संरक्षण मंत्री पद हवंय असं त्यांनी मागणी स्वर्गीय पी.व्ही. नरसिंहराव तत्कालीन पंतप्रधान यांच्याकडे केली आणि ते संरक्षण मंत्री झालेही. पवार साहेबांनी असं सांगितलेलं आहे की मला संरक्षण मंत्री पदाचा कसलाही अनुभव नसताना, त्या विषयाची कसलीही जाण नसताना केवळ यशवंतरावजी चव्हाणांनी पहिल्यांदा दिल्लीत आल्यानंतर ते पद भूषवलं, त्यामुळं मी संरक्षण मंत्री पद झालो. आणि त्यांच्यासारखंच चव्हाण साहेबांचा जसा आवाका होता की एखादी नवीन विषय अगदी बारकाव्यानिशी आपण तो समजावून घेतला पाहिजे, हा जो त्यांचा हातखंडा होता तोच मी अवलंबला आणि संरक्षण मंत्री पदाची मी सूत्र हाती घेतली, असा एक संदर्भ त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात दिलेला आहे. तर यशवंतरावजी चव्हाण साहेब जे आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून तमाम सर्वांना परिचित आहे, पण त्यांचं जे काम आहे अगदी जनसामान्यातला नेता, सर्वसामान्यामध्ये मिसळून राहणारा नेता, एक उत्तम लेखक, एक उत्तम वक्ता. त्यांची भाषणं जर आपण ऐकली, दुर्दैवाने त्या काळामध्ये अशी रेकॉर्डिंगची चांगली सुविधा त्या काळामध्ये उपलब्ध नव्हती. जी काही रेकॉर्डेड भाषणं आहेत आणि ती त्यांची भाषणं ऐकण्याचा योग ज्यांना आला त्या खरंच ती लोक धन्य असतील. आज ती पुस्तक रूपात आहेत, आमच्यासारखी प्राध्यापक मंडळी वाचतात, नव्हेच तर महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना सुद्धा आपण शिकवतो. खरं तर आज काळाची गरज आहे की यशवंतरावजी चव्हाण यांचे विचार, आचार, नुसते विचारच नाही तर त्यांचे आचार सुद्धा
संपूर्ण राजकारणी लोकांनी आचरणात आणले पाहिजेत आणि असा एक सुसंस्कृत राजकारणी आपल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही परिचित झाला पाहिजे. आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये 1989 पासून त्यांच्या नावाने यशवंतरावजी चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ या मुक्त विद्यापीठाअंतर्गत जवळपास 10 लाख विद्यार्थी घरी बसून अभ्यास करतात आणि एक गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे हे महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यशवंतरावजी चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आज तुम्ही बऱ्याच ठिकाणी पाहता UPSC MPSC करणारे जे विद्यार्थी आहेत, अस्पायरंट्स आहेत, ते त्या विद्यापीठाची पुस्तकं वाचून, इतकी दर्जेदार ती पुस्तकं आहेत, दर्जेदार यासाठी आहेत ज्यांचं नाव त्या विद्यापीठाला आहे तेच अगदी दर्जेदार कसलेले राजकारणी होते. म्हणूनच त्या विद्यापीठाचा अभ्यासक्रम सुद्धा अत्यंत दर्जेदार आहे आणि असा अभ्यासक्रम वाचून आज बरेच विद्यार्थी, असंख्य विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा असेल किंवा केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा असेल अशा परीक्षेतनं उत्तीर्ण होतात. तर मला एवढंच सांगायचं आहे की काल आपण 109वी जयंती स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांची साजरी केली. फक्त जयंती साजरी करून नाही चालत, तर त्या महापुरुषांचे विचारही आपण आत्मसात केले पाहिजेत. महाविद्यालयामध्ये मी आमच्या अभ्यास केंद्राचा यशवंतरावजी चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ या अभ्यास केंद्राचा केंद्र संयोजक आहे. त्यामुळं सकाळी सरांनी मला विनंती केली की यशवंतरावजी चव्हाणांची जयंती आपण साजरी केली, पण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांच्या समोरती त्यांचे विचार जावेत या उद्देशाने तुम्ही एक 5-10 मिनिटे त्यांच्यावरती बोला असं त्यांनी मला सांगितलं. त्यामुळे मी हा थोडस एक बोलण्याचा तोडका मोडका प्रयत्न आपल्या समोरती केला. यशवंतरावजी चव्हाणांचे विचार निश्चितच आपण पुढे घेऊन जाऊयात. जुन्या 12वीच्या सिलेबसमध्ये, आता नवीन सिलेबस आलेला आहे, जुन्या 12वीच्या सिलेबसमध्ये रिअलायझेशन ऑफ ड्रीम, स्वप्नपूर्ती नावाचा एक धडा, त्या धड्याचा अंतर्भाव म्हणजे सह्याद्रीचे वारीमधलं एक भाषण इंग्रजीमध्ये ट्रान्सलेटेड स्वरूपात CD देशमुखांनी ते ट्रान्सलेट केलेलं आहे. त्या ट्रान्सलेशन स्वरूपाचा एक उतारा जुन्या 12वीच्या सिलेबस मध्ये होता. तो शिकवत असताना ते युनिट 5 मध्ये होता. मी जेव्हा 12वीची सुरुवात व्हायची जून मध्ये, तेव्हा मला ते युनिट 5 केव्हा येतं की विद्यार्थ्यांना शिकवण्याची उत्सुकता, कारण एकदम 5वं तरी युनिट शिकवता येत नाही, कारण इतकं छान ते भाषण आहे. ते भाषण प्रत्येक विद्यार्थ्यांनी वाचलं पाहिजे, म्हणूनच ते सिलेबसला 12वीचे आहे. आणि 12वी सारख्या महत्वाच्या जे टर्निंग पॉइंट असलेल्या वर्षाला ते सिलेबसला होतं. ते भाषण एक छोटेखानी उतारा, मी 4 दिवस तो उतारा शिकवलेला आहे, कारण 4ही दिवस कमी पडतील, 4 तासही कमी पडतील असे विचार त्या ह्याच्यामध्ये आहे. तर एक छोटेखानीच भाषण जरी असलं तरी बोलत असताना यशवंतरावजी चव्हाण साहेब अगदी लाखोंची सभा असो, 2 लाखाची सभा असो, 10 लाखाची सभा असो, प्रेक्षकांची मनं ते जिंकायची. इतकं भाषेवरती त्यांचं प्रभुत्व आणि विषयावरतीही प्रभुत्व होतं. अशा या महान नेत्यास मी त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो. आपल्यालाही जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो. आणि तमाम, खर तर आज देशात तुम्ही पाहिलात, महाराष्ट्र एक पुरोगामी राज्य म्हणून परिचित आहे. शैक्षणिक दृष्ट्या असेल, सांस्कृतिक दृष्ट्या असेल, सामाजिक दृष्ट्या असेल, जेवढे विचारवंत समाजकारणी आणि उत्तम राजकारणी महाराष्ट्राने देशाला दिले, मला वाटतं तेवढे इतर कुठल्या राज्यांनी दिले नाही. आज महाराष्ट्र देशात शैक्षणिक दृष्ट्या, सांस्कृतिक दृष्ट्या अग्रेसर आहे. याचं कारण स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी जी पायाभरणी केली, त्या पायाभरणीवरतीच आपल्याला माहिती आहे, उत्तम पाया असेल तर इमारत मजबूतच असणार आहे. या कणखर महाराष्ट्राचा पाया, जे महाराष्ट्र गीत आपण म्हणतो, महाराष्ट्र गीतातले 1-2-3 बोल या ठिकाणी मी सांगून, 1-2-3 लाईन्स मी सांगून मी माझं जे काही भाषण आहे ते मी या ठिकाणी संपवणार आहे. भाषण असं आहे की ते बोल असे आहेत महाराष्ट्र गीतातले की भीतीनं आम्हा मुळी तुझी ही गडगडणाऱ्या नभा, आसमानीच्या सुलतानीला जबाब देती जिबा, सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद घुमला महाराष्ट्र माझा. हे गीत घेऊन जन्माला आलेल्या 1 मे 1960 रोजी जन्माला आलेल्या महाराष्ट्र राज्य हे अत्यंत सुसंस्कृत आणि शैक्षणिक दृष्ट्या प्रगत झालं. हे स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांच्यामुळे. पुनश्च एकदा मी या महापुरुषास विनम्र अभिवादन करतो आणि मी माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. धन्यवाद.
धन्यवाद सर. संपूर्ण विचारावर प्रकाश टाकलेला आहे. या चॅनलवर असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना निश्चितच हे विचार आवडतील. मी सरांचे मनपूर्वक आभार मानतो. या चॅनलवर कोणी नव्याने आला असेल तर त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्यावा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.